सर ज्या विद्यार्थ्यांचा काहीच अभ्यास झाला नाही त्यांनी जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शनमध्ये मार्क्स घ्यायचे. मित्रांनो इकडे या ठिकाणी बघा सर 2022चा पेपर जर बघितला या ठिकाणी टँजंट आले सर आणि याच्यामध्ये इथं ट्रायंगल आले. ओके, जर समजा आपण पुढचा सर 2023चा जर समजा आपण प्रश्न बघितला तर 23मध्ये विद्यार्थी मित्रांनो अशाच पद्धतीने तर टँजंट आलेला आहे. ओके, आणि ट्रायंगल बी आलेला आहे. म्हणजे काय व्हायलंय सर या ठिकाणी एकतर टँजंट आलंय किंवा ट्रायंगल आलंय किंवा दोन्ही पण आले सर. बरोबर आहे. म्हणजे तुमचे 2 मार्क 3 मार्क किंवा कधी कधी 6 मार्क देखील होऊ शकतात मित्रांनो. तर कशा पद्धतीने ड्रॉ करायचं लक्ष द्या. या ठिकाणी बघा सर 2022चा आपण टँजंटचा जो क्वेश्चन घेतला, ड्रॉ अ सर्कल ऑफ रेडियस 3.2 दिलेला आहे. तर या ठिकाणी काय करा, कंपोजच्या सहाय्यानं या ठिकाणी इथं तुम्ही 3.2 सेंटीमीटर अंतर घ्या आणि सरळ सरळ या ठिकाणी एक सर्कल ड्रॉ करा. 3.2 सेंटीमीटरचा एक सर्कल ड्रॉ करा. इथं मी समजा 3.2 सेंटीमीटरचा एक सर्कल ड्रॉ करत आहे सर. ओके, एकदम दमान ड्रॉ करायचं आहे, घाई गडबड करायची नाही सर, एकदम दमानं ड्रॉ करायचं आहे. 3.2. ओके, त्याच्यानंतर सेंटरला नाव दिले त्यांनी ओ. या ठिकाणी आपण इथं सेंटर मार्क केलं सर. या ठिकाणी याला नाव दिलं आपण ओ. ओके मित्रांनो, इथून काय करायचं नंतर एक अशी इथे एक हॉरिझॉन्टल लाईन मारायची अशी मस्तपैकी. ओके, एक लांब लचक समजा मारून घ्या, मारली त्याच्यानंतर ते करा आणि या पॉईंटला नाव पी नाव द्या आणि या ठिकाणी तुम्हाला टँजंट ड्रॉ करायचं आहे. आता काय करा, लोखंड टोक इथे ठेवा. ओके, आणि अंतर कमी जास्त करू शकता. आता समजा मी कमी अंतर केलं, इथे एक चाप मारायचा, त्याच्यानंतर तेच अंतर ठेवून इथं चाप मारायचा. नंतर सर हो का अंतर कमी जास्त करू शकता, नंतर काही समजा टेन्शन घ्यायचं नाही. नंतर या ठिकाणी इथं हे करायचं आहे, एक अंतर घ्यायचं स्पेसिफिक, घेतलं अंतर. ओके, नंतर हे अंतर इथे एक चाप मारायचा, इथे एक चाप मारायचा. आता अंतर बदलायचं नाही सर आणि हाच लोखंड टोक इथे ठेवायचं आहे. नंतर इथे एक चाप मारायचा आहे आणि इथे एक चाप मारायचा आहे. आता मित्रांनो बघा 3 पॉईंट हो का, 1 2 3 म्हणजे 1 2 3 याला समजा तुम्ही जर जॉईन केलं या 3 पॉईंटला सर अशा पद्धतीने तुम्ही जर समजा जॉईन केलं तर हा तुमचा झाला टँजंट. याला नाव द्यायचं टी. सर किती मार्काचा प्रश्न आहे? 2 मार्काचा प्रश्न आहे सर. एकदम ज्या विद्यार्थ्यांना मॅथमधलं एम देखील येत नाही अशा विद्यार्थ्यांना 2 मार्क इथं पक्कवले येतं. आणि फक्त 2 मार्कच नाही सर, हा बी जो पुढचा क्वेश्चन आहे हा बघा, हा ट्रायंगलचा पुढचा जो क्वेश्चन आहे सर हा 3 मार्काचा प्रश्न आहे. बरोबर आहे. म्हणजे 3 आणि 2 यांचे 5 मार्क पक्कवले येतं. तर ट्रायंगलसाठी बी तुम्हाला जर समजा व्हिडिओ पाहिजे असेल तर मला काय करा, कमेंटमध्ये सांगा ट्रायंगल असं कमेंट करा, लगेच मी त्याच्यावर व्हिडिओ बनवतो ट्रायंगल कसा ड्रॉ करायचा. ओके, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय परिवर्तन.